गाडी चालू करा उजेड माना थोडा राहू दे थंडी भाई भाऊ दिसतोय का म्हणा हे भाऊ इकडे जाऊ गाडी अशी वरती बा वरती वरती काय गाडी सो प्रथमतः आपण सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी करत आहोत. ज्याला 2 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकला. खऱ्या अर्थानं टोकोडे गावाचे गोड व्यक्तिमत्व आणि मुरबाड तालुक्याला लाभलेला एक गोड आवाज दर्शन निश्चित सर आपण या आपला शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेमध्ये. सागर कापडे आपण या मुख्य मंचावर त्यांनी गौरव आपण देखील यायचा आहे. जगदीश भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते द व्हॉइस ऑफ टोकावडे दर्शन निश्चित सरांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती होत असताना आपण पाहताय. चला राजेश मोठा या तुमचा देखील शुभ सन्मान आहे. 2 दिवस सलग आपण त्यांचा आवाज ऐकला. द व्हॉइस ऑफ द साई राजेश मोकळे सरांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. माऊली इव्हेंट्स नाही आणि त्यानंतर माऊली लाईव्ह इव्हेंट चे प्रोप्रायटर सर्वजण गणेश मार्गे आणि संपूर्ण टीम. स्वप्नील गांगड आपण देखील या. दिनेश दादा कापडे यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. लाईव्ह प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलं. त्यांचं देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. स्वप्नील गांगड आणि त्याचबरोबर आरके सर. शाल कुठली या ठिकाणी दादा गोरड देनोली गावचे माजी सरपंच दिलीप दादा गोरड. त्याचबरोबर दिलीप दादा गोरड देनोली गावचे माजी सरपंच त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. गौरव पवार आणि दिनेश दादा कापडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा. हा बस बरोबर आहे भाड्या. आता एक नंबर टेंबरे गावचे सरपंच त्याचबरोबर टेंबरे गावचे सुभाष केंबारी सरपंच सुभाष दादा केंबारी यांचा शुभ सन्मान केला जाईल. जगदीश दादा आणि दिनेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. संघ मालक देखील आहेत. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाचे कॅप्टन आहेत. आणि या सीझनचे उपविजेते अर्थात रनर अप ते देखील आहेत. सो 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. टीम स्वस्ती 11 डेहनोली टीमचा कॅप्टन आपण या 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक जे मात्र या स्पर्धेचं जात आहे. स्वस्ती 11 डेहनोली क्रिकेट टीमच्या टाळ्या वाजवायच्या आहेत. प्लेयर आपण देखील या जे 11 खेळाडू होते.
दिलीप दादांचे शुभ असते खऱ्या अर्थानं दोन्ही मान्यवरांचे शुभ असते खऱ्या अर्थानं चौथ्या ट्रॉफीचं बक्षीस वितरण आपण या ठिकाणी करत आहोत आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे स्वस्ती 11 देहनोली. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉईज. मान्यवर पाहुणे म्हणून संदीपजी गोरड सन्माननीय संदीपजी गोरड साहेब आपण देखील या मुख्य मंचावरती. कुठे असाल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मुख्य मंचावरती यायचं आहे. सोवलपेठ बॉईज तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे टीम बोरगाव. निलेश बाबरे आपण या तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. संदीपजी गोरट आपण कुठे असाल तर मुख्य मंचावरती यायचं आहे. संदीप भाऊ आपण कुठे असाल तर या मुख्य मंचावरती. पण या स्पर्धेची रनरअप टीम अर्थात दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. या योगेश कोर सर्व प्लेयर आपण यायचं आहे. मनोज किंबारे आपण देखील या दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जे जात या स्पर्धेचं अर्थात आर्यन स्पोर्ट्स टेंबरे टीम जी या स्पर्धेची रनरअप राहिली या. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. हॅलो हॅलो गणपती बाप्पा. सोपन आता या स्पर्धेचा उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज या अशा 3 बक्षीस वितरणाकडे वळत आहोत. प्रथमतः आपण देऊ बेस्ट बॅट्समन. एनीबडी गेसेस कोण असेल बेस्ट बॅट्समन या स्पर्धेचा? देऊ का? आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाचा योगेश कोर ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. गोलंदाज आहे ना उत्कृष्ट फलंदाज जोडत गेली या स्पर्धेचा पण पहिलेला आहे योगेश कोर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण देणार आहोत आणि तो किताब जातोय बोरगाव टीमचा गोलंदाज हिमांशू या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. प्रतिनिधी आपण या उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा देखील आपल्याला मिळालेला आहे. हिमांशू या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज देखील ट्रॉफी होती आणि ती ट्रॉफी खऱ्या अर्थानं जातीय टीम SK बॉईज खाडेकर क्रिकेट संघाची रन मशीन
विनायक खाटेघरे या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. मॅन ऑफ द सिरीजचा किताब विनायक खाटेघरे त्यांचा होम ग्राउंड आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला त्याच्या बाणमधून भरपूर साऱ्या धावा त्यानं बनवल्या आणि खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीजचा किताब देखील या लीग मध्ये त्यांना पटकावलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेचा डिफेंडिंग चॅम्पियन ज्यानं पहिली सीझन होती आणि पहिल्या सीझन मध्ये ज्यानं ज्या ट्रॉफीवरती आपला शिक्कामोर्तब केला आहे नाव आहे SK बॉईज खाटेघर टीम. आपण या स्पर्धेचा डिफेंडिंग चॅम्पियन टीम SK बॉईज खाटेघर ऑल टीम्स आपण यायचा वर. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 7 खेळाडू आय थिंक खाटेघरचे होते आणि त्यानंतर 4 खेळाडू आपण कोरावळे गावचे देखील पाहिले. तिथे आपण पाहिलं सागर शिंगोळीचा देखील चांगला हातभार, त्याबरोबर जितू धुमाला असेल. असे अनेक बॅटर या संघामध्ये सामील होते आणि फायनली या स्पर्धेचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ देखील आपल्याला मिळतो आहे. नाव आहे SK बॉईज खाटेघर क्रिकेट संघ या स्पर्धेचा डिफेंडिंग चॅम्पियन. अभिनंदन गाईज. गणपती बाप्पा. अशाच प्रकारे बक्षीस वितरण समारंभ सोहळा देखील या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ही स्पर्धा संपली असं जाहीर करतो. घरी जाता वेळेस व्यवस्थित जा मित्रांनो, गाडी सावकाश चालवा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड गुड नाईट. थँक्यू सो मच.